हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत SSC बोर्ड 3rd स्टँडर्ड इयत्ता 3री मराठी विषय पाठ क्रमांक 5 पान क्रमांक 14 आरुषचा प्रामाणिकपणा। ऐका वाचा। एके दिवशी शाळेच्या मैदानावर खेळताना आरुषला 100 रुपयांची नोट सापडली। त्याने ती उचलली। त्याच्या मनात विचार आला, हे पैसे कोणाचे असतील? आता काय करावं बरं? आरुषने त्याच्या मित्रांना 100 रुपयांची नोट सापडल्याचे सांगताच ते म्हणाले, अरे आरुष, आता ते पैसे तुझेच आहेत। पैसे उचलताना तुला कुणी पाहिलं नाही ना? शाळा सुटल्यावर या पैशांतून आपण खाऊ विकत घेऊ आणि मजा करू। सापडलेली वस्तू ज्याची आहे त्याला परत करायची असते, हे आईवडिलांनी वेळोवेळी सांगितलेले त्याला आठवले। प्रत्येकाचे आईवडील हे सांगत असतात की सापडलेली वस्तू ज्याची त्याला परत करायची असते ती आपण घ्यायची नाही। असंच त्या आरुषच्या आईवडिलांनीही त्याला असंच सांगितलं होतं की सापडलेली वस्तू ज्याची त्याला परत करायची असते। आरुष मित्रांना म्हणाला, नाही रे, हे पैसे कोणाचे तरी आहेत। ते हरवल्यामुळे त्यांना काळजी वाटत असेल। आपण इतरांना दुःखी करून आनंद मिळवू नये। आपण हे पैसे शाळेत बाईंकडे नेऊन देऊ। म्हणून आरुषने बाईंकडे ती नोट दिली। दुसऱ्या दिवशी परिपाठाच्या वेळी बाईंनी आरुषच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले। त्याला एक सुंदर गोष्टीचे पुस्तक भेट दिले। सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या। आता आपण या पाठावरचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। नवीन शब्द शिकूया। पाठातील नवीन शब्द परिपाठ। परिपाठ म्हणजे काय? शाळेतील सुरुवातीचा मूल्य शिक्षणाचा तास, त्याला परिपाठ असे म्हणतात। कौतुक। कौतुक म्हणजे शाबासकी। आम्हाला हे समजले। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। आरुषला मैदानावर सापडलेली नोट किती रुपयांची होती? उत्तर 100। आरुषच्या अंगी असलेला गुण कोणता? प्रामाणिकपणा। आरुषने सापडलेली नोट कोणाकडे दिली? बाईंकडे। प्रश्न क्रमांक 2, योग्य की अयोग्य ते लिहा। प्रश्न अ, रियांशने शाळेत सापडलेले घड्याळ शिक्षकांजवळ नेऊन दिले। योग्य। प्रश्न क्रमांक आ, मंथनने व त्याच्या मित्रांनी त्यांना सापडलेल्या पैशांतून खाऊ घेतला। अयोग्य। प्रश्न ई, ओजसने बस स्थानकावर पडलेली बॅग पोलिसांना आणून दिली। योग्य। विचार करा व सांगा। प्रश्न 1, तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची एखादी वस्तू हरवल्यास तुम्ही त्याला किंवा तिला कशी मदत कराल? ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये करायची आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, तुम्हाला आवडलेल्या कथेतील पात्रे, घटना यांविषयी माहिती सांगा। खेळूया शब्दांशी। प्रश्न क्रमांक 1, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा। 1, प्रामाणिक, 2, दिवस, 3, सुंदर, 4, हरवणे। ब गट, रात्र, अप्रामाणिक, सापडणे, कुरूप। पहिली जोडी आहे प्रामाणिक, अप्रामाणिक, दिवस, रात्र, सुंदर, कुरूप, हरवणे, सापडणे। थँक्यू।